विद्यार्थी मित्रांनो, आता कुणालाही विचारलं, की इंजिनिअरिंगमध्ये कुठली ब्रांच घ्यायची? तर प्रत्येक जण म्हणतोय, की मला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करायचंय, कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग करायचंय. तर आता हा व्हिडिओ मी त्यासाठी बनवतोय, की नक्की कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला 4 वर्ष पुढली काय-काय शिकायचंय? कोणकोणते सब्जेक्ट्स असणार? त्याचबरोबर प्लेसमेंटचा कसा सिनेरिओ असणार? प्लेसमेंट होणार की नाही? त्याचबरोबर एक्झामचा पॅटर्न काय असणार? किती तुम्हाला एक्झाम द्यावे लागणार? किंवा काय अशी तुम्हाला गोष्ट शिकायला मिळणार आहे कॉम्प्युटर सायन्समधनं? तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी माझी एक छोटीशी विनंती आहे. लवकरच आपल्या चॅनलवर 5,000 सबस्क्रायबर पूर्ण होत आहेत. मग ही जबाबदारी तुमची आहे. लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आपण पाहूया कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगमध्ये काय-काय सिलेबस असतो. आता तुम्हाला माहिती आहे, की फर्स्ट इयर इंजिनिअरिंग हे सगळ्यांसाठी सारखं असतं. मग फर्स्ट इयर इंजिनिअरिंगमध्ये काय असणार? मॅथेमॅटिक्स 1 असणार, सेमेस्टर 2 ला मॅथेमॅटिक्स 2 असणार, फिजिक्स असणार, केमिस्ट्री असणार, मेकॅनिक्स असणार, इलेक्ट्रिकल सब्जेक्ट असणार, इलेक्ट्रॉनिक्स असणार. म्हणजे जेवढे सब्जेक्ट आपल्याला 12वी होते, फिजिक्समध्ये जेवढे टॉपिक्स होते, त्याच्यानंतरनं केमिस्ट्री असणार आहे आपल्याला, बरोबर. मॅथ्समध्ये जे आहे, तेच फक्त आपल्याला डीपमध्ये असणार आहे. म्हणजे तुमचा 11वी-12वीचा सिलेबस हा तुम्हाला फर्स्ट इयर इंजिनिअरिंगमध्ये डीपमध्ये शिकायचा आहे. त्याचबरोबर बाकीच्या ज्या ब्रांचेस आहेत, म्हणजे इलेक्ट्रिकल ब्रांचेस आहेत, तर त्याचं आपल्याला फक्त एक बेसिक नॉलेज घ्यायचं आहे. मग इथपर्यंत फर्स्ट इयर इंजिनिअरिंग असणार आणि सर्व ब्रांचेससाठी, सर्व कॉलेजेसमध्ये फर्स्ट इयर इंजिनिअरिंग हे सारखंच असतं. त्याच्यामध्ये काहीही फरक नसतो. इव्हन ज्यावेळेस तुम्ही पी-आय-सी-टी वगैरे अशा कॉलेजमध्ये जाता, तर फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला तुम्हाला एकाच क्लासमध्ये बसवलं जातं. एकाच म्हणजे त्याच क्लासमध्ये ई-एन-टी-सीचा मुलगा देखील असतो, त्याच क्लासमध्ये सी-एसचा मुलगा देखील असतो आणि त्याचमध्ये आय-टीचा असतो. आता मी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग पी-आय-सी-टी मधनं पास आउट आहे. सो मी तुम्हाला नक्की व्यवस्थित गाईड करू शकतो. त्याच्यामुळे व्हिडिओ हा वेळ काढून शेवटपर्यंत पहा. कारण आपण म्हणतोय आपल्याला सी-एस घ्यायचंय, हे घ्यायचंय, ते घ्यायचंय. पण नक्की काय शिकायचंय हे माहिती असणं सुद्धा गरजेचं आहे. मग त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी बनवतोय. आता सेकंड इयर इंजिनिअरिंगपासून ॲक्चुअल आपला सिलेबस सुरू होतो. तर सेकंड इयर इंजिनिअरिंगमध्ये आपल्याला काय शिकायचंय? तर पहिली गोष्ट, आता मला माहिती आहे, की तुम्ही ह्या टर्मसाठी थोडेसे नवीन आहात. तरी मी सोप्या भाषेत एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेल. बरं, सेकंड इयर इंजिनिअरिंगमध्ये आपल्याला शिकायचंय डाटा स्ट्रक्चर. डाटा स्ट्रक्चर म्हणजे काय? तो खूप मोठा डाटा असतो. ओके. त्याला आपल्याला स्ट्रक्चराइज फॉर्मॅटमध्ये करायचं असतं. याला म्हणायचं डाटा स्ट्रक्चर. बरोबर आहे. म्हणजे काय? तर बघा आपली शासन जनगणना करतं. बरोबर आहे. जनगणना नॉर्मली पण आपण लिहून घेऊ शकतो आणि त्याचबरोबर टेबलच्या फॉर्मॅटमध्ये लिहून घेऊ शकतो. बरोबर आहे. मग नॉर्मली जे आपण लिहून घेतो, की समजा हा माणूस प्रदीप आहे, याचा मुलगा हा आहे, याचे वडील हे आहेत, हे आपण लिहून घेऊ शकतो वाक्यामध्ये. तर तो झाला अनस्ट्रक्चर्ड डाटा. म्हणजे त्याला कोणतंही स्ट्रक्चर नाही आणि त्यालाच स्ट्रक्चरमध्ये टेबलच्या वगैरे फॉर्मॅट्समध्ये कन्व्हर्ट करायचं, तर तो काय असणार आपला स्ट्रक्चर्ड डाटा. म्हणजे तो एक सिलेबस असतो. ओके. सिलेबसचा तो एक पार्ट असतो डाटा स्ट्रक्चर. त्याच्यानंतरनं प्रोग्रामिंग लँग्वेजेस आपल्याला शिकाव्या लागतात. कोणकोणत्या लँग्वेजेस? सी लँग्वेज आहे. म्हणजे जसं आपण बोलतो मराठी, हिंदी, इंग्लिश वगैरे ह्या जशा कम्युनिकेशनच्या आपल्या माणसांमधील लँग्वेजेस बरोबर. पण ही लँग्वेज कॉम्प्युटरला समजणार आहे का? तर नाही. मग त्यांच्याशी आपल्याला जर बोलायचं असेल, तर मग त्या ठिकाणी प्रोग्रामिंग लँग्वेजेसचा यूज होतो. प्रोग्रामिंग लँग्वेजेस कोणत्या? तर सी आहे, सी प्लस प्लस आहे, त्याच्यानंतर पायथन ही एक लँग्वेज आहे, जावा ही एक लँग्वेज आहे. अजून भरपूर लँग्वेजेस असतात. पण तुम्हाला सेकंड इयरमध्ये बेसिकली ह्याच लँग्वेजेस असतात. आता युनिव्हर्सिटी असेल, कॉलेज असेल, तर याच्या वेळेस ह्या लँग्वेजेस चेंज होऊ शकतात. काही युनिव्हर्सिटीजमध्ये तुम्हाला सी प्लस प्लस शिकवलं जाईल, काहीमध्ये तुम्हाला जावा शिकवलं जाईल, तर काहीमध्ये पायथन शिकवलं जाईल. बरोबर? त्याच्यानंतर आणखीन तुम्हाला शिकायचंय डी-बी-एम-एस, डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टम हे शिकायचंय. आता डी-बी-एम-एस म्हणजे काय तुम्हाला थोडक्यात मी सांगतो. डी-बी-एस म्हणजे आता समजा पहा, आपण सी-ई-टीमध्ये फॉर्म भरतोय. भरतोय की नाही सी-ई-टीच्या वेबसाईटला फॉर्म? आपला सगळा डाटा ते स्टोअर करून ठेवतायत. ज्यावेळेस आपण लॉग इन करू, त्यावेळेस आपल्याला नाव दिसतोय, आपला रिझल्ट दिसतोय, आपले पडलेले मार्क आता मार्क्स नाही दिसत, पण बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतायत. बरोबर आहे? मग हा नक्की त्यांनी स्टोअर कुठून कुठं करून ठेवला किंवा कोणत्या सिस्टमनं स्टोअर करून ठेवला? तर ते असणार डी-बी-एम-एस, डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टम किंवा आपण YouTubeवर एखादा व्हिडिओ अपलोड करतो किंवा Instagramवर व्हिडिओ अपलोड करतो. तो व्हिडिओ नक्की स्टोअर कुठं होतो? YouTubeच्या सर्व्हरमध्ये, Instagramच्या सर्व्हरमध्ये स्टोअर होतो. बरोबर? मग तो कशाच्या फॉर्मॅटमध्ये किंवा काय आपण त्याला बेस्ट स्टोअरची मेथड देऊ शकतो, जेणेकरून तो कमी स्पेस घेईल, ओके. किंवा कशा-कशा पद्धतीने स्टोअर करू शकतो. ह्या सर्व गोष्टी आपल्याला शिकायच्या असतात डी-बी-एम-एसमध्ये आणि हा खूप सोपा सब्जेक्ट आहे डी-बी-एम-एस. त्याच्यानंतरनं एक सब्जेक्ट असतो मायक्रो प्रोसेसर. मायक्रो प्रोसेसर म्हणजे काय? तर पहा, आपलं कॅल्क्युलेटर असेल. कॅल्क्युलेटर समजा मोबाईल फोन असेल. मोबाईल फोनमध्ये प्रोसेसर असतात. कोणते असतात? Snapdragon असतं किंवा कॉम्प्युटरमध्ये पाहिलं आपण तर Intelचं प्रोसेसर असतं किंवा Ryzenचं प्रोसेसर असतं किंवा समजा MediaTek हे एक प्रोसेसर मोबाईलमधलं आहे. तर मग हे प्रोसेसर कसे वर्क करतात? आपल्याला डायरेक्टली पहिल्या दिवशी काय Snapdragonचा प्रोसेस नाही दाखवणार. ते खूप जुन्या काळचे प्रोसेसर अगोदरच पहिले शिकवणार आणि त्याच्यानंतर ॲडव्हान्सच्या चिपसेट वगैरे आहेत. ओके. तर ते आपल्याला शिकवणार. त्यासाठी MP मायक्रो प्रोसेसर
हा सब्जेक्ट असतो. म्हणजे बेसिकली तुम्हाला ह्या गोष्टी शिकायच्या असतात सेकंड इयर इंजिनिअरिंगमध्ये आणि खूप इंटरेस्टिंग सिलेबस असतो सेकंड इयर इंजिनिअरिंगसाठी. बरं, त्याच्यानंतर अजून M3 पण असतो सेकंड इयरमध्ये, पण तो मी इथं घेतला नाही कारण मी फक्त कॉम्प्युटर रिलेटेड तुम्हाला जे काही सब्जेक्ट शिकायचे तर तेच मी इथं घेतलेत. बरं, त्याच्यानंतर आता आपल्याला थर्ड इयर इंजिनिअरिंगमध्ये काय शिकायचंय? तर थर्ड इयर इंजिनिअरिंगमध्ये शिकायचे आपल्याला ऑपरेटिंग सिस्टम्स. ऑपरेटिंग सिस्टम. तर मी तुम्हाला काय सांगायला लागलोय, याच्यात जर तुम्हाला थोडा इंटरेस्ट वाटत असेल ना, तर सीएसला तुम्हाला मजा येणार आहे. तुम्ही सीएस घ्या. पण ह्या टर्म्स तुम्हाला खूपच अवघड वाटत असतील, तर मग थोडा विचार करा किंवा इंटरेस्टिंग नसतील वाटत, तर मग थोडासा विचार करणं गरजेचं आहे. बरं. ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय? तर पहा, आपल्या मोबाईलमध्ये कोणतं असतं? Android असतं. iPhoneमध्ये कोणतं असतं? iOS असतं. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर लॅपटॉपमध्ये कोणतं असतं? Windows असतं. काही-काही लॅपटॉप असतात, कॉलेजचे पीसीज वगैरे, त्यांच्यामध्ये लिनक्स असतं, उबंटू असतं. म्हणजे हे काय सगळे झाले ऑपरेटिंग सिस्टम्स झाले. बरोबर आहे. किंवा आपला जिओचा छोटासा फोन असतो, त्याच्यामध्ये वेगळी ऑपरेटिंग सिस्टम असते. मग ह्या ऑपरेटिंग सिस्टम आपल्याला शिकायच्या असतात. बरं. त्याच्यानंतरनं कॉम्प्युटर नेटवर्क आपल्याला शिकायचं असतं. कॉम्प्युटर नेटवर्क म्हणजे काय? तर लॅन केबल आपल्याला माहिती आहे. आपल्या कॉम्प्युटरला आपण इंटरनेट प्रोव्हाईड करतो. तर ती लॅन केबल आपल्याला शिकायची असते. बरोबर. त्याचे भरपूर टाइप असतात. लॅन, मॅन, पॅन वगैरे भरपूर टाइप असतात. ते शिकायचं असतं. किंवा नेटवर्क कसं स्प्रेड होतं, नेटवर्कचा यूज काय, नेटवर्किंगमध्ये कशा-कशा पद्धतीने डाटा ट्रान्सफर केला जातो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या असतात. किंवा आपण जर पाहिलं ना, तर मोबाईलमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी असतात, कंपोनंट्स असतात, जे नेटवर्कच्या रिलेटेड असतात. ते आपल्याला याच्यामध्ये शिकायचं असतं. कॉम्प्युटर नेटवर्क. त्याच्यात नेटवर्क चॅनल्स असतात, मेसेज पासेज चॅनल असतात. भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. हे बघा टेन्शन घेऊ नका. थोडंसं तुम्हाला जड वाटत असेल, काळजी करू नका. ॲज इट इज स्क्रीनशॉट घ्या, ChatGPTला सर्च करा, Googleला सर्च करा आणि माहिती मिळवा. बरोबर? त्याच्यानंतर नेक्स्ट आहे थिअरी ऑफ कॉम्प्युटेशन, TOC. सेकंड इयर सॉरी थर्ड इयरचा खूप अवघड सब्जेक्ट आहे थिअरी ऑफ कॉम्प्युटेशन. आपल्या मॅथ्ससारखाच फक्त मॅथ्सपेक्षा थोडासा लेंदी सब्जेक्ट आहे. थिअरी ऑफ कॉम्प्युटेशन. त्याच्यानंतर पाहिलं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्याच्यासाठी आता सध्या तुम्ही एवढं हे करताय एआय वगैरे, तर ते आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ते तुम्हाला शिकायचंय कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये. आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकायचंय म्हणजे त्याचे एक्झाम्पल काय येतात? ChatGPT वगैरे हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. त्याच्यानंतर शिकायचंय तुम्हाला मशीन लर्निंग. मशीन लर्निंग म्हणजे काय? तर मशीन्सना आपल्याला शिकवायचंय. मशीनला काय करायचंय? आपल्याला शिकवायचंय. जसे लहान बाळाला आपण हाताला धरून उभा राहून त्याला जसं चालायला शिकवतो, प्रॅक्टिस करून घेतो. त्याच पद्धतीने एखाद्या गोष्टीची आपण जर मशीनकडनं प्रॅक्टिस करून घेत असेल, ओके, तर ते मशीन चौथ्या वेळेस ऑटोमॅटिकली ते काम करणार आहे किंवा त्याच्या काम करता-करता ते शिकत जाणार आहे. काम करता-करता शिकत जाणार आहे. मग यालाच काय म्हणायचं? मशीन लर्निंग. मग हे देखील आपल्याला शिकायचंय. त्याच्यानंतरनं थर्ड इयरला आपल्याला करायची असते इंटर्नशिप. इंटर्नशिप म्हणजे काय? तर हे पहा, कॉलेजेसमध्ये कंपनीज येतात. मग आपल्याला इंटरव्ह्यू वगैरे त्यांचे एक्झाम वगैरे देऊन इंटर्नशिप देतात ते. आता त्याच्यात काही पेड इंटर्नशिप असतात, म्हणजे आपल्याला पैसे सुद्धा मिळतात किंवा काही इंटर्नशिप फ्री पण असतात. मग हा एक सब्जेक्ट असतो आपल्याला, त्याच्यामध्ये आपल्याला इंटर्नशिप ही करावी लागते. मग त्या ठिकाणी तुम्हाला वर्क एक्सपिरियन्स मिळतो कंपनीमध्ये कशा-कशा प्रकारे काम चालतं. ह्या सगळ्या गोष्टी कळतात तुम्हाला थर्ड इयरमध्ये. आणि समजा एखाद्या मुलाला इंटर्नशिप नाही लागली, तर मग त्यासाठी कॉलेज हे स्वतः त्यांना इंटर्नशिपचं सर्टिफिकेट देतं, इन हाऊस इंटर्नशिप. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी एक प्रोजेक्ट बिल्ड करून दाखवायचा असतो आणि त्या प्रोजेक्टच्या बेसिसवर तुम्हाला ते सर्टिफिकेट दिलं जातं. म्हणजे या पद्धतीने थर्ड इयरचा तुमचा सिलेबस असतो. जर पाहिलं, विचार केला तर थोडंसं अवघड-अवघड हे वाटतंय. ऑपरेटिंग सिस्टम, कॉम्प्युटर नेटवर्क, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, पण काळजी करू नका, खूप सोपं असतं हे. ज्यावेळेस तुम्ही जाताल, तर त्यावेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजतील. बरं. त्याच्यानंतर नेक्स्ट फायनल इयरला आपल्याला काय-काय शिकायचंय? तर फायनल इयरचा सब्जेक्ट हा कंपॅरेटिव्हली सोपा असतो. का सोपा असतो? कारण असतं आपल्याला फायनल इयरला एक प्रोजेक्ट करायचा असतो. त्याच्यात भरपूर वेळ जातो किंवा काय तर प्लेसमेंट असते. त्याच्यामुळे कंपॅरेटिव्हली सिलेबस हा सोपा असतो. मग कोणता असतो सिलेबस? तर क्लाउड कम्प्युटिंग असतं. बरोबर आहे. त्याच्यानंतर AIDS, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स त्याच्यामध्ये असतं. त्याच्यानंतर IoT. IoT म्हणजे काय? इंटरनेट ऑफ थिंग्स ह्या गोष्टी पण असतात. भरपूर वास्ट हा सिलेबस आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं तर बिग डाटा एनालिटिक्स हा पण एक पार्ट आहे आपल्या फायनल इयरचा. आणि त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय? BE प्रोजेक्ट. आता पूर्ण वर्षभर तुम्हाला तो प्रोजेक्ट करायचा असतो. त्याचा रिसर्च पेपर जो आहे, तर तो तुमच्या नावाने तुम्हाला पब्लिश करायचा असतो. म्हणजे तुम्ही ते रिसर्च केलंय. हा प्रोजेक्ट तुम्हाला इकडून-तिकडून उचलता येत नाही किंवा कुठून छापता येत नाही. तुम्हाला तो स्वतः करावा लागतो BE प्रोजेक्ट. त्याच्यानंतर त्याचे तुम्हाला मार्क्स असतात म्हणजे ॲज अ सेपरेट सब्जेक्ट म्हणून तो कन्सिडर होतो. जर तो प्रोजेक्ट तुम्ही केला नाही किंवा कमी मार्क्स पडले, तर तुम्ही फेल होता. लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर प्लेसमेंट सगळ्यात आपल्याला जे आवडतीचा विषय आहे, ज्यासाठी आपण इंजिनिअरिंग करतोय, तर ते प्लेसमेंट आपले 4th इयरपासून सुरू होतात. आता काही-काही कॉलेजेसमध्ये थर्ड इयरपासून सुद्धा सुरू होतात. बरं. आता हा प्लेसमेंट जो टॉपिक आहे, हा इन डिटेल पाहू. आता तुम्हाला फायनल इयरमध्ये काय-काय असणार आहे हे समजलंय. त्याच्यानंतर थर्ड इयरमध्ये काय-काय असणार आहे हे समजलंय.
सेकंड इयरमध्ये काय-काय असणार आहे हे समजलंय आणि फर्स्ट इयर सगळ्यांना सेमच असतं आणि 12वीचाच आपला सिलेबस हा थोडासा ॲडव्हान्समध्ये असतो, हे तुम्हाला समजलंय. आता आपण पाहूया कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या प्लेसमेंट्सबद्दल. आता प्लेसमेंटबद्दल जर सांगायचं म्हटलं तर सध्या कंडिशनला, सध्याच्या स्थितीला सगळ्यात जास्त प्लेसमेंट मिळणारी ब्रांच म्हणजे जी काय असेल तर ती आहे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. आता आपण एका कॉलेज म्हणजे पी-आय-सी-टी कॉलेजचं इथं एक्झाम्पल घेतलंय. तर पहा 2000 आता इथे पाहू आपण 2023-24चं हे प्लेसमेंट रेकॉर्ड आहे. ओके. तर 760 मुलं एनरोल झाली होती, प्लेसमेंटला बसलेली होती. त्यापैकी 708 मुलं पास आउट ते प्लेस झाली म्हणजे एक 93% प्लेसमेंट रेकॉर्ड आहे. आता मी हे कॉलेजच्या वेबसाईटवरनं घेतलंय. त्याच्यानंतर 2024-25ला जर आपण पाहिलं, तर 775 मुलं बसली होती प्लेसमेंटसाठी. त्यापैकी आतापर्यंत 664 मुलं प्लेस झाली आहेत आणि सध्या ऑनगोइंग आहे. पण सध्या ते ऑनगोइंग नाहीये. प्लेसमेंट ती झाली आहे. आणि 2026च्या बॅचची सुद्धा प्लेसमेंट सध्या सुरू आहे. फक्त वेबसाईटवर त्यांनी अपलोड केलं नाही. मग हा नंबर खूप जास्त आहे. 700च्या आसपास 711 हा नंबर आहे आणि इथं त्या ठिकाणी 93च्या दरम्यान प्लेसमेंट पी-आय-सी-टीची आहे. म्हणजे जर आपण पाहिलं ना तर प्लेसमेंट खूप जास्त आहे सीएसला आणि जरी प्लेसमेंट नाही मिळाली तर सीएसची मुलं काही ना काहीतरी करतात. प्रोजेक्ट्स करणं असो, फ्रीलान्सिंग असो, या सगळ्या गोष्टीत ते पुढं असतात. त्याच्यामुळे सीएस ही ब्रांच एक सेफ मानली जाते ॲज अ करियर ऑप्शन म्हणून. आणि त्याच्यामध्ये काय फिजिकली वर्क आपल्याला काही करायचं नसतं. त्याच्यामुळे बसून जॉब आहे. त्यामुळे सीएसकडे बहुतांश मुलं ही अट्रॅक्ट होतात आणि त्याच्यात काही दुविधा नाही की झालंच पाहिजे सीएस ही ब्रांच बेस्टच आहे. बरं. त्याच्यानंतर जर पाहिलं आपण तर एक्झाम्स. आता एक्झामचं जर पाहिलं तर एक्झामच्या अगोदर एक थोडंसं मी तुम्हाला सांगतो एक गोष्ट. ती म्हणजे आहे आपल्या प्रीमियम बॅच आणि आपली क्लासिक बॅच. आपल्या काउन्सिलिंगच्या बॅचेस आहेत. आपण ट्रस्टनीय काउन्सिलिंग विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवतो. त्याच्यामुळं खूप मदत करतो. त्याच्यामध्ये तुमची सर्व जबाबदारी आमच्याकडे असते. त्याच्यामुळं या नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि ही आपल्या काउन्सिलिंग एनरोलमेंट फॉर्मची लिंक आहे. डिस्क्रिप्शनमध्ये पण आहे. नक्की चेकआउट करा. बरं. आता एक्झाम्स. इंजिनिअरिंगमध्ये जर पाहिलं तर टोटल 8 सेमिस्टर असतात. किती? 8 सेमिस्टर. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं आणि 6वं. तर त्याच्यामध्ये प्रत्येक सेमिस्टरचं स्ट्रक्चर कसं असतं? तर हे पहा, कोणतंही सेमिस्टर तुम्ही उचला. ओके. कोणतंही सेमिस्टर जर तुम्ही उचललं, त्याच्यामध्ये युनिट टेस्ट असते. ओके. युनिट टेस्ट 1. त्याच्यानंतरनं मिड सेम एक्झाम असते. म्हणजे सेमेस्टरच्या अर्ध्यामध्ये जी एक्झाम होते, तर ती असते मिड सेम एक्झाम. समजा आमच्या वेळी कसं असायचं, की टोटल 6 चॅप्टर्स असायचे किंवा त्याला आम्ही युनिट म्हणायचो. तर त्यातले पहिले 2 युनिट जे असायचे ना, तर पहिले 2 युनिट हे युनिट टेस्ट आणि इनसेम एक्झामसाठी असायचे. युनिट टेस्ट म्हणजे काय? तर इनसेम एक्झामच्या पूर्वी फक्त तयारी करून घेतली जायची मुलांकडनं, पण ती पण टेस्ट असायची. फायनल त्याचे मार्क पण कन्सिडर होतात. पण मेन असते मिड सेम एक्झाम, त्याला आपण इनसेम सुद्धा म्हणतो. त्याच्यानंतर असते युनिट टेस्ट सेकंड. युनिट टेस्ट सेकंड झाल्याच्या नंतर असतो प्रॅक्टिकल एक्झाम आणि त्याच्यानंतर असते एंड सेम एक्झाम. म्हणजे एवढ्या प्रकारच्या एक्झाम्स तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये द्याव्या लागतात. आता मी याच्यावर काय करतो, एक डिटेलमध्ये व्हिडिओज बनवतो, की नक्की प्रत्येक सेमिस्टरचं स्ट्रक्चर हे कसं असणार आहे. ओके, मग त्यासाठीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. बरं. प्रॅक्टिकल एक्झाम म्हणजे काय? प्रॅक्टिकलमध्ये जर फेल वगैरे झालं तर चालतं का? अजिबात नाही. तुमचं प्रॅक्टिकल एक्झाम सुद्धा ॲज अ सब्जेक्ट कन्सिडर होतो. म्हणजे काय? तर पहा तुम्हाला सांगतो. मायक्रो प्रोसेसर हा एक सब्जेक्ट आम्हाला असायचा. ओके. किंवा डी पण होता. ओके. डी हा एक सब्जेक्ट होता. डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टम 3rd इयरला सब्जेक्ट असायचा. हा एक सेपरेट सब्जेक्ट पण असायचा. म्हणजे 70 मार्क्सची याची एक्झाम पण व्हायची थिअरी एक्झाम. प्लस 30 मार्क्सचं याचं 25 मार्क्सचं याचं प्रॅक्टिकल सुद्धा व्हायचं. बरोबर. जर समजा एखादा माणूस समजा एखादा विद्यार्थी याच्यामध्ये पास होत असेल आणि याच्यामध्ये जर फेल होत असेल, तरी तो ऑल ओव्हर फेलच व्हायचा. बरोबर आहे. म्हणजे प्रॅक्टिकल सुद्धा तुमचे ॲज अ सब्जेक्ट म्हणून कन्सिडर होतात. आणि माझा जर तुम्हाला रिअॅलिटीमध्ये अनुभव पाहिजे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रांचबद्दल, तर मी तसं तुम्हाला सांगतो खूप चांगली ब्रांच आहे. पासिंगसाठी म्हणा किंवा सगळ्या गोष्टींसाठी करियर अपॉर्च्युनिटीज खूप चांगली ब्रांच आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला रिअॅलिटीमध्ये ह्या सगळ्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट येत असेल, तरच ही ब्रांच चूज करा. अन्यथा नको. मग आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्यात आणि नेक्स्ट व्हिडिओ मी कोणत्या ब्रांचसाठी बनवू हे मला कमेंटमध्ये सुचवा. ऑल द बेस्ट.